हॅलो ऑल द वंडरफुल किड्स आउट देअर. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या सेशन मध्ये प्लीज लिसन ही एक कविता आहे, फार सुंदर कविता आहे. हिचं वाचन करूया. ऍडोलसन्स वरती ही कविता आहे, म्हणजे तुम्ही ज्या वयातनं आत्ता गुजरताय, किशोरावस्था, किशोरवय आहे तुमचं आत्ता, तर त्याच्यात तुमच्या मनात काय काय भाव येतात, काय काय येत असतील आणि तुम्हाला काय जे फील करता, तर तुम्ही या पोयमशी खूप रिलेट करू शकता आणि तुम्हाला वाटेल की हो हे तर अगदी आपल्याच वरती आहे आणि आपल्यावरती अगदी खरं बसतं. तर चला आपण हे प्लीज लिसन ह्याची सर्वात आधी वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघूया आणि त्यानंतर पोयमचं वाचन पण करू. तर नेहमीच सारखं आपण सर्वात आधी वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघूया. चिटचॅट. चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांचे उत्तर तुम्हालाच द्यायचे आहेत. व्हॉट मेक्स यू लाफ, म्हणजे की तुम्ही लाफ, हसता कशाने, काय वस्तू आहे अशी ज्याने की तुम्हाला खूप हसू येतं. सो लाईक मी, इफ यू आस्क मी व्हॉट मेक्स यू लाफ, जोक्स मेक मी लाफ, म्हणजे भाई मला हसू तर जोक्स जेव्हा येतात तेव्हा येतं. व्हॉट मेक्स यू अँग्री, तर वेन एनीबडी टेल्स अ लाय टू मी देन आय फील अँग्री, म्हणजे काय झालं की मला कोणी कधी खोटं बोलतं तर मला खूप राग येतो. व्हॉट मेक्स यू सॅड, when I am far away from my children then I become sad, म्हणजे मी आपल्या मुलांची जेव्हा दूर असते तेव्हा मी सॅड असते. तुम्ही काही पण लिहू शकता. तुम्ही आपल्या मित्रांची, मित्रमैत्रिणींची दूर असता तेव्हा तुम्हालाही वाईट वाटत असेल. व्हॉट मेक्स यू हॅप्पी, हॅप्पी कशाने असता तुम्ही सगळे, तर मी तर आपला आन्सर देते की when my family is with me then I am always happy, जेव्हा माझं फॅमिली, माझा परिवार माझ्या बरोबर असतो तेव्हा मी नेहमी प्रसन्न असते. अशाच प्रकारे हे आन्सर हर कुणाकरता वेगवेगळे असू शकतात. आता बघा, हे 20 क्वेश्चन्स हे एक फार मजेदारचा एक एक्सरसाइज आहे, जे तुम्ही करू शकता आपल्या मित्रांबरोबर. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, 6 ते 8 मुला मुलींचा गट बनवा. वन पर्सन लीडर, एक लीडर बनवा. चुजेस वन आयटम, तर तो एक आयटम चूज करेल. कोणताही आयटम होऊ शकतो, अ पिक्चर, अ पॅराग्राफ और अ लेसन फ्रॉम एनी वन ऑफ द 9th स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स. तर 9th क्लासची तुमची कोणती पण पुस्तक आहे जी शाळेची, त्याच्यातनं पिक्चर असू शकते, पॅराग्राफ असू शकतो किंवा पूर्णचा पूर्ण चॅप्टरही असू शकतो, तो चूज करेल. अँड राईट्स द रेफरन्स ऑन अ स्लिप ऑफ पेपर अँड फोल्ड्स इट, आणि त्याच्याशी संबंधित काही विशेष गोष्टी अशा असतील ज्याला की तो एका शीट वरती लिहून फोल्ड करेल. अदर्स आस्क हिम हर क्वेश्चन्स अँड ट्राय टू गेस व्हॉट इट इज. तर अनेक जे लोक आहेत ते काय करतील, ते त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारतील आणि गेस करतील की ते कशा बाबतीत आहे. फ्रॉम हिज हर आन्सर्स, आणि प्रश्न विचारतील तर तो उत्तर देईल. फॉलो द रूल्स गिव्हन बिलो, ह्याच्यात तुम्ही रूल्स सुद्धा बनवू शकताय, जसं की द मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स, की द रेस्ट ऑफ द ग्रुप कॅन आस्क इज 20, म्हणजे ग्रुपमध्ये जास्तीत जास्त लोक 20 क्वेश्चन असं विचारू शकतात, त्याच्याहून जास्त नाही. यू कॅन नॉट आस्क अ डायरेक्ट क्वेश्चन लाईक व्हॉट डू यू हॅव इन माइंड, डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारू शकत कोणी की तू कोणत्या बाबतीत सोचतोय, हे नाही विचारू शकत, कारण की तेव्हा तर मग गेम खराबच होऊन जाईल. यू कॅन आस्क WH क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्स विचारू शकतात, म्हणजे व्हॉट, वेअर, विच अशा टाइपचे, और येस नो क्वेश्चन्स किंवा येस नो क्वेश्चन, या दोन्ही मधनं एक काही पण तुम्ही ठरवू शकता. द लीडर हॅज टू गिव्ह ट्रुथफुल आन्सर, जो लीडर तुम्ही बनवलाय आपल्या ग्रुपचा तो काय करेल, ट्रुथफुल म्हणजे खरे आणि राईट आन्सर्स देईल. द मॅथ्स अँड सायन्स टेक्स्ट बुक्स इन्क्लूड मेनी टर्म्स इन इंग्लिश, तुमच्या मॅथ आणि सायन्स बुक मध्ये काफी सारे गोष्टी इंग्लिश मध्ये पण आहेत. तर एनकरेज द स्टुडंट्स टू यूज देम फॉर दिस गेम, ती पुस्तक तुम्ही यूज करू शकता. आता बघा, अग्रीमेंट्स अँड डिसएग्रीमेंट्स. अग्रीमेंट म्हणजे काय, सहमती, आणि डिसएग्रीमेंट म्हणजे असहमती. आपण फारशा गोष्टीवरती सहमत असतो, फारशा गोष्टीवरती असहमत असतो. मग ते भलेही आपल्या मित्रांबरोबर असो, टीचर्स बरोबर असो, आई वडिलांबरोबर असो किंवा आणि कोणी पण असो. फॉर्म पेयर्स, तर पेयर्स बनवा, 2-2 चे जोडे बनवा. लिस्ट द थिंग्स ऑन विच यू हॅव द सेम ओपिनियन, आणि अशा गोष्टींची लिस्ट बनवा ज्याच्यावरती तुमची सेम ओपिनियन आहे, तुम्ही एकासारखं सोचता. अँड ऑल्सो द वन्स ऑन विच यू हॅव डिफरंट ओपिनियन्स, आणि अशी पण लिस्ट बनवा ज्याच्यात तुमचं सोचणं वेगळं आहे. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स, तर अशा प्रकारे 10 वस्तूंची लिस्ट बनवा. इन ऑल अँड सी हाऊ फार यू अग्री और डिसएग्री विथ युअर फ्रेंड, तर अशा प्रकारे 10 वस्तूंची लिस्ट बनवू. बघा आपल्या मित्रांबरोबर की तुम्ही किती कुठपर्यंत त्याच्याशी सहमत किंवा असहमत आहात आपल्या मित्राबरोबर. सम युजफुल फ्रेजेस आर गिव्हन अलॉंग साइड, ह्याच्यात तुम्ही काय हेल्प घेऊ शकता. यू कुड टॉक अबाउट, तर ह्याच्यात तुम्ही गोष्टी करू शकता क्लोथ्सची, लेटेस्ट फॅशनची.
सपोज तुम्ही जीन्स घेऊन घेतलं तर जीन्स आहे, कपडे आहेत, जसं कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. कोणी म्हणाले की फॅशन स्टेटमेंट आहे, कोणी म्हणाले की नाही हे तर अभद्र दिसतं. सगळ्यांची आपली वेगवेगळी सोच आहे. परफॉर्मन्स ऑफ स्पोर्ट्समॅन अँड वुमेन, ट्रॅफिक ट्रान्सपोर्ट इन युअर एरिया, क्लीनलीनेस अँड हायजीन इन युअर एरिया, फ्युचर ऑक्युपेशन्स, कॅरियर, कॅरियरच्या संबंधित की तुम्ही काय बनवणं चाहता. तर अशा प्रकारे हे सगळे टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न उत्तर आपसामध्ये करा आणि पहा की तुम्ही किती एकामेकाशी ऍग्री करता किंवा डिसएग्री करता. लेटेस्ट न्यूज आयटम्स, मोबाईल ऍप्स, टीव्ही प्रोग्राम्स, एनी सब्जेक्ट ऑफ युअर चॉईस. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. अजून इकडे बघा साईडमध्ये काही गोष्टी दिल्या आहेत ज्या की तुम्हाला हेल्प करतील. अग्रीमेंट, जेव्हा आपण कोणाशी अग्रीमेंट करतो म्हणजे की सहमत असतो तेव्हा काय बोलतो, आय टोटली अग्री विथ यू, एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली, यू आर राईट, आय डोंट नो, आय नीड टू थिंक अबाउट इट. म्हणजे की मला माहित नाही पण मी या बाबतीत विचार करेन. म्हणजे की हे एक प्रकारची सहमती दाखवायचाच प्रकार आहे. पार्शियल अग्रीमेंट म्हणजे हाफ अग्रीमेंट आहे ह्याच्यामध्ये. आय सपोज सो म्हणजे की तू जे म्हणतोय त्याच्यासारखं मला पण असंच वाटतं. आस्क फॉर युअर फ्रेंड्स ओपिनियन, जर तुम्ही आपल्या मित्राशी ओपिनियन मागताय त्याची तर तुम्ही काय विचारले, डू यू थिंक म्हणजे काय तू सोचतोस, डू यू एग्री काय तू याच्याशी सहमत आहे, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज युअर ओपिनियन तुझं काय या बाबतीत मत आहे, हाऊ डू यू फील अबाउट दॅट तुला या बाबतीत काय वाटतं. आणि अशाच प्रकारे जर डिसएग्रीमेंट आहे आपलं, जरुरी नाही की आपण हर गोष्टीमध्ये आपण सहमत असू. डिसएग्रीमेंट आहे, नो आय डोंट थिंक सो, आय टोटली डिसएग्री, नॉट नेसेसरीली, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, लेट्स एग्री टू डिसएग्री. तुम्हाला एक स्मॉलचं छोटंसं एक उदाहरण देते. जस्ट थिंक की कोणी कोणी लोक असे असतात जसं मोबाईल फोन्स, तुम्ही हा माझा जो सेशन पाहताय हा सुद्धा मोस्ट प्रॉब्ली मोबाईलवरती बघताय. तर मोबाईल फोन्स ही आजकाल आता एक नेसेसिटी बनून चुकलेली आहे आपली. पण काही लोक काय सोचतात की ह्याची काही जरूरत नाहीये, अजूनही ह्याच्या बगैर काम चालू शकतं. पण आता आपण जो पॅन्डेमिकचा टाइम पाहिलेला आहे, कोरोना कोविड काळात, तर ह्याचं आणि जास्त महत्व वाढून गेलंय. तर मग हे मोबाईलवरती आणि खास करून जनरेशन गॅप जो असतो, मागचे जे लोक आहेत जुने तुमचे आजी आजोबा त्यांना तर मुळीच नाही आवडत. त्यांची गोष्ट कुठे कुठे खरी आहे की आपण त्याचा जो आहे खूप वापर जो आहे गलत गोष्टींकरताही करतात काही मुलं, तुमच्या वयाचे मुलं तर खास करून, है ना. तर मग हे असे काही एक आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो की ज्याच्यावरती सहमती किंवा असहमती होऊ शकते. आता बघा, प्लीज लिसन. आज आपण या पोएमचं पहिले वाचन करू आणि मग समजू. प्लीज लिसन म्हणजे काय झालं, कृपया ऐका, ऐकायवरती आहे. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. Listen, all I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. Advice is cheap. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. And I can do for myself. I'm not helpless. Maybe discouraged and faltering, but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works. Sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. Author unknown. म्हणजे या पोएमचा जो ऑथर आहे तो अननोन आहे, अनॉनिमस आहे.
ह्याचं आपल्याला ऑथरचं माहित नाही. खूप छान कविता होती. जर तुम्हाला थोडं बहुतही काही आता समजलं असेल तर एवढं तर समजलंच असेल की हे पोयम मध्ये काय आहे की ऐकायकरता म्हटलं जाते. ऍक्च्युली ही पोयम एक किशोर वयाचा मुलगा किंवा मुलींनी म्हटलेली आहे असं आपण समजायचं. आणि तो आपल्या पॅरेंट्सशी जे आहे तो विनंती करतोय की माझी गोष्ट ऐका, मला ऍडवाइस नकोय तुमची, मला तुमची सल्ला नकोय, मला तुमची हेल्प नकोय, बस माझी गोष्ट ऐका, माझी जी प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही सॉल्व्ह नका करू, पण माझी गोष्ट ऐका. हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये आता याचं जे आहे एक समरी सांगली आहे. आता आपण ह्याला पूर्ण नीट प्रकारे आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये समजू. आता आपण याचं इंग्लिश वर्कशॉप जी आहे तिला बघून घेऊया एकदा. आपण आता जी पोयम वाचते जे साइड मध्ये काही क्वेश्चन्स दिले आहेत, त्यातनं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी काही उचललेले आहेत. ते बघा. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन हिअर अँड लिसन? हिअर अँड लिसन या दोन्ही शब्दांमध्ये काय अंतर आहे? बघा, एकदा तुम्हाला मी समजावून देते, मग हे वाचूच आपण. हिअर म्हणजे ऐकणं, ठीक आहे ना, आणि लिसन म्हणजे लक्ष ठेवून ऐकणं, लक्षात देऊन ऐकणं. सपोज हिअर म्हणजे आपण खूप सारे आवाज ऐकतो, आपल्या कानात जातात. आपण गोष्टी करतोय, सपोज कोणत्या पार्क मध्ये बसलोय तर आपल्याला चिमण्यांची पण आवाज येते, आपल्याला गाडी जायची आवाज येते, सो दॅट वी आर हिअरिंग, ठीक आहे ना, ती आपण ऐकतोय. लिसन म्हणजे काय? केअरफुली जेव्हा आपण ऐकतो. पार्क मध्ये बसलोय, या सगळ्या आवाज आपल्याला येतात, ते चिमणीचे आवाज, दोन मुलं खेळतात, ते कोणी भांडतंय, या सगळ्या आवाज आपल्या कानात जातात. ते सो ऑल दिस वी आर हिअरिंग, बट वी आर लिसनिंग टू व्हॉट? मी आपल्या एका मैत्रिणी बरोबर बसले आणि आम्ही दोघी गप्पा गोष्टी करतोय, तो आय एम लिसनिंग टू हर ओनली, ठीक आहे ना, शी इज लिसनिंग टू मी. तर म्हणजे आम्ही दोघं आपसात गोष्टी करतोय, तर आम्ही गोष्टी करतोय तर म्हणजे आमचं लक्ष एकामेकाकडे आहे. तर लक्ष देऊन जे आपण एकामेकाची गोष्ट ऐकतो, दॅट इज लिसनिंग. तर हा फरक आहे हिअर आणि लिसन मध्ये. जे कानात आपल्या आवाजा कोणत्याही प्रकारचे जातात ते हिअर आहे, आणि जे आपण लक्ष देऊन क्लासरूम मध्ये जेव्हा बसून तुम्ही काही ऐकताय, आता माझी जी गोष्ट ऐकताय, तर तुमचं सगळा दिमाग कुठे आहे? माझी गोष्ट ऐकायकडे. समजा तुमच्या समोरून काही जात आहे, काही आहे, तर तुम्ही तिकडे लक्ष नाही देते, तुम्ही यू आर लिसनिंग टू मी, यू आर लिसनिंग टू युअर टीचर. तर तो फरक आहे. बघा, टू हिअर मीन्स टू रिसीव्ह विथ द इयर द साऊंड मेड बाय समवन और समथिंग. म्हणजे कुणाची किंवा काही वस्तूची आवाज जी येते त्याला, जे आपण आपल्या कानाने रिसीव्ह करतो. टू बी अवेअर ऑफ सम साऊंड. टू लिसन मीन्स टू कॉन्शियसली गिव्ह वन्स अटेन्शन टू अ साऊंड अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. की कॉन्शियसली आपण काही ऐकतोय आणि त्याला समजायचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल, आय वॉज ट्राईंग टू लिसन टू देअर कन्व्हर्सेशन. म्हणजे एक्झाम्पल पहा इथे की मी त्यांची कन्व्हर्सेशन, त्याचा संवाद ऐकायचा प्रयत्न करत होते, बट द ऑडिओ वॉज सो बॅड. पण तो जो ऑडिओ होता तो इतका वाईट होता दॅट आय कुडंट इवन हिअर व्हॉट दे वर सेइंग. मला एक शब्दही ऐकू नाही आला की ते काय बोलतात. तिथे लिसन आणि हिअर ह्याच्यामध्ये फरक कळतो. हाऊ ओल्ड इज द स्पीकर इन द पोयम? या पोयम मध्ये जो स्पीकर आहे तो किती वर्षाचा असेल? द स्पीकर इज अराउंड 14-15 इयर्स. तर तो 14-15 वर्षाचा असेल, म्हणजे ऑलमोस्ट जसे तुम्ही आहात आता. हु इज ही शी टॉकिंग टू? तो कोणाशी बोलतोय किंवा कोणाशी बोलतेय ती? ही शी, हे तुम्ही बघताय ही शी का लिहिलंय मी? मुलगा मुलगी कोणी पण होऊ शकतं म्हणून. ही शी इज टॉकिंग टू हिज हर पॅरेंट्स, म्हणजे आपल्या पॅरेंट्सशी, आई वडिलांशी बोलतात ते. व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड बिफोर द स्पीकर सेज ऑल दिस? काय झालं असेल ह्याच्या आधीची, जे आता हा जो पोयम म्हटली गेली याच्या आधी काय झालं असेल नेमकं? हिज हर पॅरेंट्स माइट हॅव नॉट हर्ड हिम हर. म्हणजे की त्याच्या किंवा तिच्या पॅरेंट्सनी बहुतेक त्यांची गोष्ट नसेल ऐकली. इज द पोएट विलिंग टू लिसन टू अदर्स? काय पोएट जो आहे तो कुणाच्या दुसऱ्याच्या गोष्टी ऐकायला तयार आहे? येस, द पोएट इज विलिंग टू लिसन टू अदर्स. हो, तो तयार आहे दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकायला. बट ही सेज इफ यू वॉन्ट टू लिसन टू हिम यू शुड वेट टिल युअर टर्न कम्स. पण तो म्हणतो की मी ऐकेन, पण जर तुम्ही मी तुमची गोष्ट ऐकेन तर त्याच्याकरता तुम्हालाही माझी गोष्ट आधी ऐकावी लागेल आणि तुम्हालाही मग वाट पाहावी लागेल. देन ओनली ही विल बी एबल टू लिसन टू अदर्स. आणि तेव्हाच तो दुसऱ्यांच्या गोष्टी पण ऐकू शकतो. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे अपोजिट्स, अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. अँटोनिम्स लिहायचे आहेत शब्दांचे. चीप, कॉस्टली. चीप म्हणजे स्वस्त, कॉस्टली म्हणजे महाग. डिस्करेज्ड, एनकरेज्ड. इनएडिक्वेसी, एडिक्वेसी, एक्सेप्ट, रिजेक्ट. सिंपल, हार्ड. irrational, rational. अंडरस्टँड, मिसअंडरस्टँड. क्लिअर, अनक्लिअर. अशा प्रकारे हे आपण अँटोनिम्स किंवा अपोजिट्स बघितले. हे जेव्हा तुम्हाला एक्सरसाइज पार्ट येतो तेव्हा हा करायचा असतो. तर अशा प्रकारे आज आपण जो
वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये बघितला तो फार जास्त महत्वाचा होता. त्याला आपण करा, त्यांना जरूर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर करा की डिसएग्री आणि ऍग्री कोण किती गोष्टींवरती होतं. पोयमला वाचन करा, माझी जी आता मी बोलले पोयम तशा प्रकारच वाचायचा प्रयत्न करा, ताकी तुमची पण प्रोनाउन्सिएशन जी आहे ती चांगली होय. आणि ह्याच्याच बरोबर जे क्वेश्चन आन्सर्स वगैरे आता सांगितले त्यांना सुद्धा वाचा. आता हा सेशन इथे संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.